गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय घडू शकतं ते. त्याआधी पाहूयात की काल आपल्याकडे सुट्टी होती, परंतु जगातले सगळे मार्केट्स सुरू होते आणि परवा जो सिनेरिओ झाला तर तो पूर्णपणे मॅनिप्युलेटेड होता हे आता सिद्ध झालेलं आहे. म्हणजेच परवा मार्केट ऑलमोस्ट 300 पॉईंट अपसाईडला गेलं होतं, परंतु तिथून सडनली 2 वाजल्यानंतर एक शार्प फॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि पूर्ण गेन जो आहे मार्केटमधला तर तो वाईप आउट होऊन गेला. आणि त्यामागे रिझन असं सांगण्यात आलं की ब्लूमबर्गने एक रिपोर्ट दिला दुपारी 2 वाजता की पुतिन यांनी एक न्यूक्लिअर डील साईन केलेली आहे. आता त्याच्यातल्या फंडामेंटल आणि टेक्निकल गोष्टींमध्ये आपण जाऊ नये, तर एक बेसिक याच्यामध्ये फक्त एवढंच आहे की हे मॅनिप्युलेटेड होतं. त्याचं कारण असं की जर समजा ही न्यूज खरंच असते, म्हणजे न्यूक्लिअर डील साईन झाली ही गोष्ट खरी आहे, परंतु एवढं पॅनिक करण्यासारखं जर ते असतं तर जगातल्या सगळ्या मार्केट्समध्ये ते रिफ्लेक्ट झालं असतं. परंतु US मार्केटही ग्रीनमध्ये क्लोज झालं. त्यानंतर एशियन मार्केट्स, त्यानंतर बाकीचे जे काही युरोपियन मार्केट्स आहेत, युरोप एकतर रशियाच्या फार जवळ आहे, काही जरी झालं तरी सगळ्यात पहिला इम्पॅक्ट त्यांच्यावरती येतो. तर ते सुद्धा काही रिॲक्शन न देताच बंद झाले. म्हणजेच काय, आपण म्हणू शकतो की हा पूर्णपणे एक मॅनिप्युलेटेड गेम होता की ज्याच्यामध्ये मार्केट खूप वरती गेल्यामुळे अचानक विक्स कमी झाला आणि जे काही पुढचे प्राइजेस आहेत तर ते एकदम कमी झाले आणि त्यामुळे त्यांनी त्याचा फायदा घेतला असं आपण म्हणू शकतो. आता आज आहे 21 तारीख, म्हणजेच काय की कालपासनं लॉट साईज चेंज झालेत आणि काल सुट्टी असल्यामुळे आज ते अप्लाय होणार आहेत आणि आज आहे निफ्टीची एक्सपायरी. तर आज बाईंग करताना, ऑप्शनमध्ये सेलिंग करताना थोडीशी काळजी घ्या, कारण पहिल्यासारखे तुम्हाला प्राइजेसही दिसणार नाहीत. सगळं चेंज होऊन गेलेलं आहे आता आणि लॉट साईजही बदलली आहेत. आणि शिवाय जर तुम्ही ऑप्शन सेल करत असाल तर आज तुम्हाला 2% एक्स्ट्रा मार्जिन हे तुम्हाला द्यावं लागणार आहे. त्यामुळे त्या हिशोबाने तुम्ही तुमची पोझिशन मॅनेज करा. जर पहिली असेल तर तुमच्या अकाउंटला मार्जिन शॉर्टफॉल दाखवेल, त्यामुळे तुम्हाला तुमच्या पोझिशन ज्या आहेत त्या स्क्वेअर ऑफ कराव्या लागू शकतात. त्यामुळे त्याची काळजी घ्या. आता बाकी जर आपण पाहिलं तर आज मार्केटमध्ये काय रिॲक्शन राहू शकते, तर त्याआधी आपण जाणून घेऊयात की FISनं काय सेलिंग केलं आहे. तर FISनं पुन्हा सेलिंग थोडंसं वाढवलं आहे. 3,400 कोटींच्या आसपास त्यांनी मंगळवारी सेलिंग केलं होतं आणि त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 2,700 कोटींचं बाईंग केलं होतं. आता येऊयात आपल्या मार्केटकडे, कारण आपल्याकडे काल इलेक्शन्सचे हे झालेले आहेत, वोटिंग झालेलं आहे आणि त्यानंतर आता आज मार्केट एक्झिट पोलला रिॲक्ट करेल आणि त्याच्यानंतर उद्या ॲक्च्युअल रिझल्ट लागणार आहे महाराष्ट्रामध्ये, तर त्याच्यावरती रिॲक्शन येईल हे मात्र नक्की. त्यामुळे मार्केट एकदम लोअर लेवलला आहे. जर BJP विन झालं आणि एकदम आपण काय म्हणतो की कुणाची फार टेकून न घेता जे आहेत 3 पक्ष, राष्ट्रवादी, शिवसेना आणि BJP यांनी जर गव्हर्नमेंट फॉर्म केलं तर मग मात्र एक फार पॉझिटिव्ह सेंटिमेंट मार्केटमध्ये क्रिएट होईल, कारण सेंट्रल गव्हर्नमेंट आणि प्लस स्टेट गव्हर्नमेंट एकदम स्टेबल राहील, जसं की हरियाणामध्ये झालं. तर मे बी तसं जर झालं तर मग मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. अदरवाईज मार्केट पुन्हा अजून ड्रॅग डाऊन केलं जाऊ शकतं. आता जर आपण गिफ्ट निफ्टीचे इंडिकेशन पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की ऑलमोस्ट मार्केट 100 ते 1,200 पॉईंट गॅप डाऊन ओपन होणार आहे. आता एवढं मोठं गॅप डाऊन ओपन होण्याच्या मागे रिझन काय आहे, तर तसं स्पेसिफिक काही रिझन नाही आहे, परंतु मार्केट वरनं फार खाली आल्यामुळे आपण काय म्हणतो की थोडंसं त्याची ओव्हर रिॲक्शन तिथे आपल्याला पाहायला मिळते. तर आता टेक्निकली जर मार्केटमध्ये आज एक्सपायरी असल्यामुळे जर सपोर्ट आपण पाहिला तर 23,350च्या आसपास सपोर्ट आहे आणि अपसाईडला क्लिअर 23,800चा जो झोन आहे तर तो पूर्णपणे एक फार चांगला रेजिस्टन्स म्हणून काम करतो आहे. त्यामुळे याच्या दरम्यानच मार्केट राहू शकतं, परंतु वोलाटाईल मात्र होऊ शकतं जरी एक्सपायरी असली तरीसुद्धा. त्याचं कारण असं आहे की एक्झिट पोलमध्ये खूप नेक टू नेक रेस आपल्याला दाखवत आहे. म्हणजेच काय की ऑलमोस्ट म्हणजे फार मोठा डिफरन्स कुणीच दाखवत नाही आहे. BJPलाही फार थोड्या जास्त जागा मिळतील किंवा मग महाविकास आघाडीलाही जागा मिळतील, अशा पद्धतीचं चित्र आहे. परंतु आता काय होतंय ते उद्याच माहीत. तर मग मित्रांनो, आता अजून एक बॅड न्यूज आहे जी इंडेक्सला ड्रॅगडाऊन थोडंसं करू शकते. त्याचं कारण असं ते म्हणजे गौतम अदानी. गौतम अदानींवरती अमेरिकेमध्ये एक खटला भरण्यात आलेला आहे
की ज्याच्यामध्ये त्यांनी फ्रॉड केलेला आहे अशी एक केस त्यांच्यावरती दाखल करण्यात आली. तर याच्यामागे 2 अँगल्स आहेत. एक तर हे खरंच झालेलं असू शकतं किंवा दुसरी गोष्ट हे राजकीय हेतूनं प्रेरित असू शकतं. कारण आता ट्रम्प यांचं सरकार येते, परंतु सध्या तरी बायडन यांचं सरकार अजूनही चालू आहे, हे लक्षात ठेवा. कारण जानेवारीमध्ये शपथविधी होणार आहे. मग तोपर्यंत जेवढा त्रास द्यायचा प्रयत्न केला जाईल तेवढा ते देण्याचा प्रयत्न करतील असं माझं मत आहे. मग त्यासाठी ते अदानींचा वापरही करू शकतात. अशा बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये असतात. परंतु आपल्याला खरं अजून माहीत नाही की नक्की काय झालेलं आहे. त्यामुळे त्याची रिॲक्शन तर आपल्याला मार्केटमध्ये नक्कीच पाहायला मिळेल आणि ते ड्रॅगडाऊन मार्केटला करण्याचं काम करेल. तर मग पाहूयात की अदानींच्या स्टॉक्सवरती तुम्ही लक्ष ठेवून राहा. मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडली असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.